श्रोते हो, मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं त्याचा सुगंध मनाला शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसं अशीच असतात. काही माणसं काही क्षणातच फार आवडतात. काही माणसं कितीही जवळ राहिली तरी त्यांच्यात ओढ नसतेच किंवा ओढ निर्माण होऊ शकत नाही. श्रोते हो, चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उठून बघावं. शोधूनही तिथं माणूस पण सापडत नसेल तर त्याचं सुंदर दिसणं सुद्धा मग किळसवाणं वाटतं. शरीराची सुंदरता वयानुसार संपत असते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. शरीराला वय असतं पण मनाला ते कधीच नसतं. तर शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतोय. शरीर तर फक्त निमित्त मात्र असतंच. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, माणुसकी व विनयशीलता असेल तर काही क्षण सोबत मिळाली तर ती हवीहवीशी वाटते. म्हणून श्रोते हो, बाहेर दिव्यांची सुंदर आरास असून सुद्धा देवघरातील समईच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो. आयुष्यात अशी माणसं कधी भेटलीच तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा. आपली आवडती माणसं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे आणि ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही. श्रोते हो, आजकाल माणसं अशी भेटतात तरी कुठं? नशिबात भेटलीच तर जतन करून ठेवावी. कदाचित भेटतील न भेटतील बघा पडते का? नक्की विचार करा. चला तर आज आपण सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो, TV सेट असो किंवा मेकअप सेट असो, परंतु माइंड सेट नीट नसेल तर आपण कोठेही सेट होऊ शकत नाही. म्हणून सदैव प्रसन्न राहा. कोणीच कोणाचं नसतं, सगळेच आपले आहेत हा फक्त आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत फक्त आपला श्वास आहे. प्रेम अशा व्यक्तीवर करा जी व्यक्ती लाखोच्या गर्दीतही फक्त तुम्हाला शोधेल. संगत कोणाशी पण असो, घडणं बिघडणं आपल्या हातात नसतं. आई वडिलांसोबत घालवलेले क्षण जपून ठेवा, कारण हे क्षण तुम्हाला आठवतील पण ते परत कधीच येणार नाहीत. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असतातच. बापाची संपत्ती नाही, बापाची सावली सोबत असायला हवी. घरगुती वादात कोणीही जिंकत नाही आणि कोणीही हरत नाही. फक्त घरातील शांतता आणि आनंद कायमचा हरवला जातो. तुमचा राग म्हणजे दुसऱ्याचा विजय आहे. शांत राहायला शिका. चांगल्यासोबत चांगले व्हा, पण वाईटाशी वाईट नाही. कारण हिऱ्यापासून हिरा कापता येतो, पण चिखलातून चिखल साफ करता येत नाही. जर कोणी माझे वाईट केले तर त्याचे कर्म आहे. कोणाचे नुकसान न करणे हे माझे कर्तव्य आहे. माइंडसेट असा असला पाहिजे की जे मला जमते ते मी करणारच आणि जे मला जमत नाही ते मी शिकणारच. आपल्याजवळ पैसा आला की लोक खेटून बसतात आणि पैसा नसला की तीच लोक आपली बदनामी करायला सुरू करतात. कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही. कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारले दुःख नेहमी सुख देऊन जातं. नवऱ्याकडून मिळणारे प्रेम आणि ही बायकोची सर्वात मोठी ताकद आणि संपत्ती असते. कोणतेही नातं प्रेमानं विणलं की आपोआप त्यात गोडवा निर्माण होतो. अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणं ही खऱ्या नात्यांची लक्षणे आहेत. किती पैसे जोडले तरी किती मान सन्मान मिळतो, शेवटी मातीच्या पुतळ्याला एक दिवस मातीतच परतावेच लागते. जे मिळालं ते इथेच राहील, जे कमावलं ते इथेच राहील. खरी कमाई तीच असते जी परोपकारासाठी खर्च केली जाते. आयुष्यात माणूस भोगलेल्या दुःखापेक्षा केलेला संघर्ष जास्त लक्षात ठेवतो. मनातलं मनापर्यंत पोचवायला दोन्ही मनं मोठी असावी लागतात. धन्यवाद.
Please like, share, subscribe and comment. Thank you.